धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात पीक विम्याची रक्कम मंजूर होऊनही ती न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज प्रशासनाला जागे करण्यासाठी भव्य बैलगाडी मोर्चा काढला। जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा थेट शिंदखेडा तहसील कार्यालयावर धडकला। खरीप हंगामातील दावे मंजूर होऊनही विमा कंपनीच्या दिरंगाईमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। याच अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी शेकडो शेतकरी बैलगाडी मोर्चात सहभागी झाले होते, ज्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली। मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर खरा संघर्ष पाहायला मिळाला। शिंदखेडा तहसीलदार नितीन देवरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद साळुंके यांना चांगलेच धारेवर धरले। शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका अशा कडक शब्दात त्यांनी कंपनीच्या कामकाजावर ताशेरे ओढले। इतकेच नव्हे तर येत्या 1 महिन्याच्या आत जर शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा झाली नाही तर दिरंगाई करणाऱ्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जाईल असा खडा आणि सक्त इशारा तहसीलदारांनी दिला। प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता तरी झोपी गेलेली विमा कंपनी जागी होणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। आज शिंदखेडा तहसील कार्यालय या ठिकाणी बैलगाडा मोर्चा काढण्यात आला होता। या ठिकाणी 2025 खरीप पीक विमा हा क्वचित शेतकऱ्यांना भेटला आहे। त्या अनुषंगाने 1 वर्षापासून शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटलाच नाहीये। त्या विषयाने तहसील महोदय यांनी कृषी अधिकारी यांना त्यांच्या याच्याने झापून 1 महिन्याचा कालावधी दिला आहे की शेतकऱ्यांना येत्या 1 महिन्यामध्ये पीक विमा यांच्या खात्यात पडायला पाहिजे, अन्यथा आम्ही या 12 जुलैला इथं उपोषणाला बसणार असं आम्ही त्यांना या स्पष्ट शब्दात सांगितलं आहे। या देखील तहसीलदारांनी सुद्धा या पीक विमासाठी अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे। या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी जे पीक विमा अधिकारी आहेत त्यांना खूप म्हणजे मोठ्या चुका केल्या आहेत। त्यांनी तहसीलदारांनी खूप त्यांना काही झापलं आहे की तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करा, अन्ना आम्ही 1 महिन्याला या लोकांना इथं बोलून त्यांच्यावर तुमच्यावर कारवाई करावी हीच त्यांनी शासनाला अपेक्षा दिली आहे। त्यातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।